भाऊसोनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भाऊसोनी त्याचे इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा। चल दिनेश भाऊ आपले फवारा मार आहे ना उरकावणार। हा दादा तेच मने भी इच्छा आहे, कारण कसं आहे जय खानदेश भाऊसोनी बडा भाऊसले आणि बठी मंडळीले म्हणा राम राम। तरी भाऊसोनी मागला व्हिडिओ मी बट तुमले सांगायला जे ते काय सांगा ना काम नाही तुमले। तरी आज आपला शेवटला फवारा मारणं आहे कपाशीले जातोडाले। तरी भाऊसोनी असंच एक विचार करा ना तुम्ही। आता भाऊ बोल ना थोडा असं ते आपला शेतकरी भाऊ एवढा राब करस काय सांगू भाऊसोनी तुमले। खूप बिकट परिस्थिती आहे। तो रात डकस नाही पाठ डकस नाही। लाईटना टाइम जर तुम्हाला 12ले 1ले सुई तरी तो त्याला कोण सोबत लागत नाही, एकटा येस। आणि येवानंतर तो आडे बठस बटानंतर लाईट निगम दाखत राहस पेटीन गम ऐदा का तुम्ही पेटीन गम दाखत राहतो। आणि आते लाईटी तवे लाईटी नाही तो साप दकस नाही काय इच्छू काटा जे भी हुई ते काहीच दकस नाही तो सामनेवाला। कारण त्याने अपेक्षा खूप वेगळ्या राहतीस। त्यानं असं रास इच्छा ते आपल्यामुळे पूर्ण देशले आपले अन्न पुरवणं आहे किंवा कपडा सगळ्याच गोष्टी शेतकऱ्यावर अवलंबून आहेत। तरी सांगा ना विषय एकच आपला बोनाडीवर आहे। भाऊसोनी खूप आपला शेतकरी भाऊशी मेहनत करी खूप ध्यान दिली, पण आपला देवबा पण काही धीर मारे नाही। त्यामुळे जो पहिला बार होता तो अक्का पडी घ्या खाली पळानंतर नेमकं काय आहे तुमले ते सांगलं होते ती पाहुणे ना विषय। ती पाहुणी पोळाले येवानं सांगा आपण, पण पाहुणे काय संताप करस। आणि खरंच ती पाहुणीने अपेक्षा आणखी शेतकरीवरच आहे, कारण शेतकरी असे मोठा मतना माणूस आहे म्हणना ते त्यानं वारमा काही बी राहणार ते बडा मोके रास। ते काय आपलं व्यापारी लोकच नाही, एक दुकाना दाकाना कुलूप नाही त्यांना कुठे लायल सगळं मोके रास। कोण उन्हा त्यांना ऊस राहणार, कोण ऊस मोडीले जे ऊस खाई, पपई राही पपई तोडले जे पपई खायली, कोण मुंगण्या शेंगा उडीद जे बी असेल ते सगळंच। तरी तो कोणले बोलच नाही बडा त्यावरच अवलंबून राहत बडा मोके राहत त्यानं। तरी भाऊसोनी विषय एकच आहे सांगा ना विषय खूप मेहनत करेल आपला भाऊसनी आणि खूप खर्च पण करा, पण यावर केले ना शेतकरी खरोखर संकटमा सापडेल जे बघू शकता तुम्ही। ते आईजी पाहुणे नाही आपली आई पाहुण्यांनी शेवट एंट्री करीच दिली भाऊसोनी। खूप तिले प्रयत्न करत खूप खावळा दिले आपण। खावळाना मतलब म्हणजे समजिल्या तुम्ही तिले आपण आडीना फवारा मारा सगळं मारा, पण नाही समजणे ती हीच लागणे तरी दगा तुम्ही आई बोन आडीना आड्या के लागणार काय करशात तुम्ही आई दगा कितल्या आहेत तुमने 1 2 3 4 4च ना तुमने 2 कापाया खराब आहेत म्हणजे यांना प्रॉब्लेम एकच आहे ती सरकी ती सगळी खायली ती तिने। आणि जो माल आहे त्याने क्वालिटी खराब करता की तिने हे दगा प्रत्येक मग प्रॉब्लेम आहे। अहो ते सांगा ना आवजीच आहे म्हणा ते सरकारने बी थोडी दखल द्यायला पाहिजे। कपाशीवर काहीतरी परिवर्तन म्हणजे चेंजिंग करायला पाहिजे। कारण कसं आहे तो शेतकरी खते बिवारा मजुरी सगळं काय करी कुरीच नाही। आज ही परिस्थिती मग त्यांना येवाना टाईम आहे मालगार माही तो आणि खूप अपेक्षा राहतीस जसे बडा भाऊसने अपेक्षा राहतीस कोणा काय अपेक्षा राहतीस कोणा काय अपेक्षा राहत तसेच आपला शेतकरी भाऊने बी अपेक्षा राहत नाही भाऊ। ते आपला भाऊ पण कोण म्हणजे टोटल आपला ज्या भारतमा जे आपला भाऊ आहेत त्याशी कोणता तो खूप मेहनत करस आणि मार्केटमा माल पोचाडस आणि आपला शेतकरी भाऊन जीवरच बडा आपला भाऊ शेत। कारण तो जर अन्न पिकाळव नाही ते काय खास होता आपण। खरंच बिकट परिस्थिती आहे। तरी मला सांगा ना एकच आहे ते मोदी साहेब जे आपला लाडका बडासा पंतप्रधान आहेत त्यातली बी म्हणे सांगा ना एकच इच्छा आहे ते मोदी साहेब तुम्ही दाखा थोडा शेतकरी गंभी दिरा तुम्ही आपला लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना सगळं काय दिरा ना चांगलं आहे। आपलाच भाऊले काहीतरी भेटी राहणं बिचार असले
पण तरी बी म्हणे एकच इच्छा आहे, थोडाफार आपला शेतकरी भाऊन गंभीर देखील या आणि धकाधकीची परिस्थिती खरोखर धका बिकट परिस्थिती आहे. कारण तो जर चांगला राहील ते आपण बडा चांगला राहू त्यावरच आहे बडा. कारण सुरुवातच तडेंगे मजूर वर्ग म्हणा तुम्ही प्लस दुकानदार म्हणा, त्याने जर रायडिंग सुरुवात करी ते बडी सुरुवात होई जास्त आणि त्याने जर सुरुवात नाही करी किंवा प्रॉब्लेम होणार त्याला ते परिस्थिती खूप बिकट होई भाऊ सोनी. आणि तरी मोदी साहेबले म्हणे याची इच्छा आहे ते तुम्ही खाली थोडं करा काहीतरी शेतकऱ्यांना गुंताबे प्रयत्न तुम्ही खूप कामे चांगला करा ना, त्यांना पण आपले अभिमान आहे. आणि कृषी मंत्री ना पण माझे मन आहे सांगणं आहे ते तुम्ही खरोखर स्पॉटवर दाखवा परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांनी खरोखर जाणील्या त्याले. कारण कसं आहे तो कधी कोणले एवढी व्यथा सांगच नाही, पण काही वेळेस पर्याय नाही आहे सांगाशिवाय चालव नाही. कारण कसं आहे महागाई खूप होई राहिली, खते फवारा माणसाची मजुरी सगळं जर हिसाब करा ना ते शेती मग काहीच राहत नाही. पण ऐका जुना वाडावडीच जी परंपरा चालली आहे त्यामुळे शेती करणं आहे आणि शेती एक चांगलीच आहे, पण त्याला थोडा सपोर्ट पण पाहिजे शेतकरीले. आणि भाऊ सोनी टोटल मनी मंडळीले भाऊ बहिणीतले मला आई सांगायची इच्छा आहे, जरी भाव वाढना शेतकऱ्यांना एक अर्धा मारले तरी आणि न्यूजवाला भाऊले पण सांगणे तरी तुम्ही ना एवढं मोठं काहीतरी विशेष नको धरा. यांमागे एकच कारण आहे, भाव जर वाढणार आपण सांगतात ना भाववाढी घ्या टमाटाला भाव वाढणार कांद्याला भाव वाढणार ते तुमनं म्हणणं बरोबर आहे. पण नेमकं रिअल फॅक्ट कुठे खाली दाखा तुम्ही स्पॉटवर ते भाव कशामुळे वाढले. भाव वाढणं एकच कारण आहे भाऊ सोनी, ते मालनी जर आवक कमी राहिली ते भाव वाढस, माल जर भरपूर राही ना ते भाव नाही वाढस भाऊ सोनी. कारण ठराविक आपला भाऊ एखादा थोडा मेहनत खर्च करस आणि निसर्गानं थोडंफार त्याला जी भेट नाही ना थोडी ध्यान दिदी त्याने ते तो माल त्यांना ही लागस. कारण तो टाइमला रिस्कनं टाइम राहत, तो टाइमला माल येणार नाही राहते तो माल त्यांना ही घ्या ना त्यालाच भाव भेटत असं नाही ते बटाच शेतकरी भावले भाव भेटस यामधला भाग काहीच नाही. फक्त विषय एकच आहे ते तुम्ही बी समजिल्या आणि बिचारा आपला शेतकरी भावले तारा हो काही नाही. खरंच शेतकरी जगी ते आपण जगसूत नाही ते परिस्थिती बिकट आहे. कारण खूप राब करत होतो, ऊन दकस नाही ताण दकस नाही इच्छू नाही दकस काढा नाही दकस रात दकस नाही पाठ दकस नाही त्याला नाही कसाना भ्याव नाही कसाना डर. खरंच प्रत्यक्ष ज्याने दखना किंवा ज्याने करा ना त्यालाच ती जाणीव कळाय भाऊसोनी. पण तरी तुम्ही या बाकीच्या गोष्टी तरी तर आपला शेतकरी भाऊ सपोर्ट द्या आधार द्या आई सांगच भाऊसोनी मी. आणि तसं तुमले जर मनाबद्दल काय थोडंफार काय वाटणं या मा थोडं बोला बाला मा तरी मी तुमची माफी मागस. आणि भाऊसोनी असंच सांगणं इच्छा असं आहे दका तरी बी प्रयत्न करीत राहणार, प्रयत्न नाही सोडतस हां. शेतकरी असा येऊ तो भल्याची आज ना उकलेली काय बी करी दका आपण आपला आडीनावर तरी आणखी शेवटला ती पाहुणीवर एक फवारा दिरानूत तिला जाती खेपे एक निरप दे देऊत आधी जेवणार ते वा आजे. पण तरी आणखी एक फवारा मार देऊत म्हटलं निंबोड्या 8 लयले आणि 0050 लयले म्हणजे जे बोंड आहे ते आपला लवकर पोचायचं आहे भाऊ असं. आणि एक थोडं कीटकनाशक की भाऊसोनी तरी भाऊसोनी आता आपला फवारा चालू करा नूत. आणि एकच सांगा ना म्हणा इच्छा ते करा शेतकरी भाऊन गुंता बी थोडा प्रयत्न आणि काय थोडाफार मारले त्यांना भाव भेटणार ते भेटू द्या बिचाराले काय नाही हो. बरं तर कष्ट नाही त्यांना खूप कष्ट नाही डायरेक्ट तुमले काय सांगितलं ते पावसाळ्यामा हो उन्हाळ्यामा हो हिवाळामा हो त्याले म्हणजे असं त्यानं म्हणणं म्हणजे त्यानं जे काम करा नाही ते खूप करतो पण खूप संकट तरी तो त्या संकटला टोन दिसणे खूप मोठं मन आहे त्यांना खूप मोठं मन करीन चालायचं आपला शेतकरी भाऊ बठाच. त्यामुळे मी एकच सांगत भाऊ असंच तुम्ही शेतकरीवर पण थोडंसं सपोर्ट करा शेतकरी भाऊसले. कारण त्यांनी जी आणि खरंच शेतीच खरं सर्वश्रेष्ठ आहे आपले दडते मायाचे खरं श्रेष्ठ तिला सांभाळूत आपण आपला शेतकरी भाऊसले बी सांभाळूत आणि थोडं त्यांना मन मोठं करीन सपोर्ट करा त्याले. आणि तरी मन सांगा ना आहे जे तरी भाऊसोनी अहो का अहो आपला किरण भाऊ आहे दाखा तुम्ही सकाळले बिचारा बरं शेण पुंजा आवरी उरीच नाही लगेच आम्ही आडे तयार होई गो त्याला म्हटलं चाल भाऊ मला ड्युटी बी करणे आहे आणि फवारा बी मारणं आहे म्हटलं आपले आणि मला लगेच आपल्या कामले बी जाणं आहे म्हटलं. तरी भाऊसोनी आईच सांगस तसंच आपल्या व्हिडिओले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाऊसोनी. आणि तसेच इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा. पण तुम्ही ना व्हिडिओ देखील राहणार सगळं काय दक राहणार पण जे सबस्क्रायबर ना ते करा आणि घंटेच ना हल घंटीला तुम्ही क्लिक करा भाऊसोनी म्हणजे मला जे व्हिडिओ येतील त्या तुमले डायरेक्ट मेसेज येत जाईल मला लिंक ठेवा ना काम नाही राहा. आणि
तुम्ही जेवढा मला तुम्हाला सपोर्ट आहे माले जर म्हणा ना मी एवढा बोलाले त्याला नाही होतो, पण तुम्हाला मला जेवढा प्रतिसाद भेट राहणार मी तेवढं बोली राहणं चांगलं आणि आणखी चांगलं बोलायला प्रयत्न करतो. आणि शेतकऱ्यालाच नाही जटे मला काहीतरी दाखवणार ना मी ते तुमले माहिती देवाना प्रयत्न करतो आणि टाकायला प्रयत्न करतो भाऊसानी. फक्त सपोर्ट करा तुम्ही, काहीच सांगायचं नाही तुमले. जय कांदेश भाऊसानी.